नमस्कार मित्रांनो, सध्या सोशल मीडियावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भारतीय जन औषधी परियोजना जी आहे त्याची एक पोस्ट व्हायरल होत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत त्यांनी हे जे काही भारतीय जन औषधी परियोजनेचे जे काही मेडिकल शॉप फार्मसी स्टोअर आहेत जेनरिक औषधांचे त्याची संख्या 25,000 पर्यंत न्यायची आहे। त्यामुळे त्यांनी अर्ज मागवलेले आहेत आणि त्यात असं लिहिलेलं आहे की साधारणपणे 5 लाखांपर्यंत हे मेडिकल शॉप सुरू करण्यासाठी तुम्हाला आर्थिक सहाय्य होऊ शकतं। आणि तर ही योजना काय आहे, त्या योजनेत बसण्यासाठी तुमच्याकडे काय काय निकष असणं गरजेचं आहे, ही योजना नेमकी काय आहे याबाबत सविस्तर आपण माहिती घेणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचा मुद्दा हा आहे, लक्षात ठेवा, जे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत त्यांनी जी भारतीय जन औषधी परियोजना सुरू केलेली आहे त्या अंतर्गत सर्वांना स्वस्त औषधं मिळावी, त्यामुळे जेनरिक औषधाचं ते एक मेडिकल शॉप आहे। अर्थात आता जर जे कोणी बी फार्म झालेले मुलं आहेत त्यांना स्वतःचं मेडिकल शॉप जर सुरू करायचं असेल, खास करून जेनरिक औषधाचं मेडिकल शॉप सुरू करायचा कोणी विचार करत असाल तर त्यांच्यासाठी एक चांगली संधी आहे। आणि जर तुमचं फार्मसी झालेलं नसेल, कोणाचं फार्मसी झालेलं नाहीये, कोणी एखादी खाजगी संस्था आहे, वैयक्तिक व्यक्ती आहे, हॉस्पिटल आहे, संस्था असेल तर तुम्हाला देखील मेडिकल शॉप सुरू करू शकता, पण त्यासाठी तुम्हाला एखाद्या फार्मासिस्टला पेमेंट बेसिसवरती अपॉइंट करावं लागेल। आणि तुमचं स्वतःच जर बी फार्म झाला असेल तर इझिली तुम्हाला ही योजना मिळू शकते। आता ज्यांनी अर्ज करायचा या योजनेसाठी त्यांच्याकडे काय निकष पूर्ण होणं गरजेचं आहे ते बघूया। जन औषधी योजनेचं मेडिकल शॉप जर तुम्ही सुरू करत असाल तर किमान तुमच्याजवळ एक दुकान जे असणार आहे ते किमान कमीत कमी 120 चौरस फूट अर्थात 120 स्क्वेअर फीट इतक्या आकाराचं ते शॉप हवं, किमान कमीत कमी तेवढं असणं गरजेचं आहे। यापेक्षा जास्त असलं तर अधिक चांगलं होईल, पण किमान 120 स्क्वेअर फीटचं ते दुकान असणं गरजेचं आहे। दुसरी गोष्ट, 2 जन औषधी केंद्रांमध्ये 1 किलोमीटरचे अंतर राखले जावं, म्हणजे जवळजवळ 2 दुकानं नको आहेत, किमान 2 शॉपमधलं अंतर हे 1 किलोमीटरचं असणं गरजेचं आहे। यापूर्वी ते 1.5 किलोमीटर होतं, पण आता तो नियम आहे थोडासा शिथिल केलेला आहे। दुसरी गोष्ट, अर्ज कोणी करू शकतो, कोणीही करू शकतो, कोणीही व्यक्ती, संस्था किंवा नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन असेल, वैद्यकीय महाविद्यालय, सरकारी हॉस्पिटल असतील, कोणीही याला अर्ज करू शकतं। पण जन औषधी केंद्र चालवण्यासाठी तुम्हाला फार्मासिस्ट असणं गरजेचं आहे। बी फार्म झालेलं कोणीही फार्मासिस्ट असणं अनिवार्य आहे, कंपल्सरी आहे। तुम्ही स्वतः फार्मासिस्ट असाल वेल अँड गुड, नसाल तर तुम्ही फार्मासिस्टला पेमेंट स्केल बेसिसवरती अपॉइंट करू शकता। पुढची माहिती घेऊया। यासाठी जे आर्थिक सहाय्य केलं जाणार आहे ते किती होणार आहे, तर साधारणपणे 5 लाखांपर्यंत तुम्हाला आर्थिक सहाय्य शासनाकडून मिळू शकतं। आणि जर तुम्ही महिला उद्योजक असाल किंवा अपंग असाल, अनुसूचित जाती जमाती SC ST मध्ये येत असाल, किंवा तुम्ही माजी सैनिक अर्थात रिटायर्ड आर्मीमधून झालेले असाल तर, किंवा मग ईशान्येकडील जी राज्य आहेत आसाम, नागालँड, मेघालय तिकडचं तुमचं राज्य असेल, किंवा मग हिमालयातील डोंगराळ प्रदेश किंवा बेटांवरील गट आणि 112 जे विकसनशील अर्थात जे पूर्णपणे विकसित झालेले नाही आणि विकसित होण्याच्या मार्गावर जे विकसनशील जिल्हे आहेत 112, त्या जिल्ह्यांना अतिरिक्त 2 लाखाचं आर्थिक सहाय्य मिळू शकतं। यामध्ये आता आपल्या महाराष्ट्रामधून कोणी महिला उद्योजक असतील, बिझनेस सुरू करत असाल, किंवा कोणी अपंग असेल, किंवा SC ST कॅटेगरी किंवा माजी सैनिक असाल तर तुम्हाला या योजनेमध्ये अतिरिक्त 2 लाखाचं आर्थिक सहाय्य मिळू शकतं। अर्थात या योजनेचा अर्ज कुठं आणि कसा करायचा आहे, तर तुम्हाला अर्ज करण्यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला वेबसाईट आहे www.janaushadhi.gov.in या वेबसाईटवरती भेट द्यायची आहे। डिस्क्रिप्शनमध्ये या वेबसाईटची लिंक दिलेली आहे, किंवा एक टोल फ्री क्रमांक यांनी दिलेला आहे, त्यावरती कॉल करून तुम्ही ही सविस्तर माहिती घेऊ शकता। सोबत इथं QR कोड दिलेला आहे, त्या QR कोडवरती जाऊन देखील तुम्ही सविस्तर माहिती घेऊ शकता। आता मुख्य मुद्द्याकडे येऊया। जेनरिक औषधं काय असतात, तर जेनरिक औषधं सोप्या शब्दात सांगायचं झालं तर ब्रँडमध्ये जो औषधी घटक असतो तो औषधी घटक जेनरिक औषधामध्ये असतो, तितक्याच प्रमाणात तितकीच क्वालिटी असते। फक्त काय विषय असतो, जेव्हा औषधाचं पेटेंट संपतं त्यानंतर त्या औषधावर तितकाचा रिसर्चमध्ये खर्च करावा लागत नाही, त्यामुळे पेटेंट संपल्यानंतर औषधं सर्वजण बनवतात, त्यावेळेस ते औषध जेनरिकमध्ये स्वस्त उपलब्ध होत असतं। जेनरिक औषधं काय असतात यावर यापूर्वीच आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक देखील डिस्क्रिप्शनमध्ये दिली, तो सविस्तर बघू शकता। दुसरा मुद्दा, यापूर्वी आपण एक व्हिडिओ केलेला आहे, नवीन मेडिकल शॉप सुरू करत असताना तुम्हाला कोणकोणती कागदपत्र लागू शकतात आणि साधारण खर्च किती येऊ शकतो यावर ऑलरेडी आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची देखील लिंक दिलेली आहे, तो व्हिडिओ देखील तुम्ही सविस्तर बघू शकता। तुमच्या मनात काही शंका असतील, डाऊट्स असतील तर ते कमेंट करा, पुढच्या व्हिडिओमध्ये त्याबाबत आपण सविस्तर माहिती घेऊया। ही माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांचं कोणाचं बी फार्म झालंय त्यांच्यासह शेअर करा। शिवाय कोणी नवीन मेडिकल शॉप सुरू करण्याचा विचार करत असेल किंवा जन औषधी योजनेअंतर्गत मेडिकल शॉप सुरू करण्याचा विचार करत असेल तर त्यांच्यासह हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। थँक्यू।